भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं विद्यार्थ्यांनी कोणते गुण आत्मसात करावेत, त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांनी यशस्वी आपल्याकडे खेचून आणली, असे कोणते गुण बाबासाहेब आंबेडकरांकडे होते की ज्या गुणांमुळं बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्यामध्ये त्यांच्या विचारानं, त्यांच्या कृतीने, त्यांच्या अनुयायांच्याद्वारे जिवंत आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना नेहमी अभ्यासाच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये सल्ला दिलेला आहेच. पण माझ्या बाबासाहेब आंबेडकर आलेल्या वाचनाच्या माध्यमातून, त्या माध्यमातून कळालेले मला बाबासाहेब आंबेडकर की बाबासाहेब आंबेडकरांकडे हे गुण होते आणि या गुणामुळे ते मोठे झाले, यशस्वी आपल्याकडे खेचून आणले. तर हे गुण विद्यार्थ्यांनी जर आत्मसात केले तर विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याकडं यशस्वी खेचून आणण्यासाठी कुणीही रोखू शकणार नाही असं मला वाटतंय. आणि म्हणून त्यांचा एक एक गुण कुठला होता तो आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत. नंबर 1, बाबासाहेब आंबेडकर हे जिद्दी होते, प्रचंड जिद्दी होते. जिद्दी की एखादी गोष्ट ठरवली की हे करायचं तर ते करायचेच, मग कितीही कठीण परिस्थिती असू दे, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू दे, या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुद्धा ती गोष्ट मिळवायची म्हणजे मिळवायचीच. आपल्याला माहिती आहे की शिक्षणासाठी परदेशामध्ये गेल्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांकडं पैसे नव्हते. दिवस दिवस एक एक पावाच्या तुकड्यावर एक एक दिवस त्यांनी काढला आहे, एका एका पावाच्या तुकड्यावरती, पण शिक्षण सोडलेलं नाही. पदवी घ्यायची ती घ्यायची म्हणजे घ्यायचीच, जिद्द. ज्या स्कॉलरशिपवरती ते परदेशामध्ये शिकायला गेलेले होते, त्या स्कॉलरशिपमधली काही परिस्थिती काही पैसे वाचवून ते आपल्या इकडं कुटुंबासाठी घराकडे पाठवायचे भारतामध्ये, आणि राहिलेल्या पैशामध्ये आपलं गुजराण करायचे. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण सोडलेलं नाही. एवढंच नाही तर आपली तहानी बाळं इकडं मेलीत हे त्यांना परदेशामध्ये असताना कळायचं की आपली मुलं इकडं गेलेली आहेत, या आता पृथ्वी तलावर धर्तीवरती नाही आहेत. तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अनेक प्रकारच्या पदव्या मिळवल्या की नाही, मला हे करायचंच, हे मला केलंच पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडं हा गुण मोठ्या प्रमाणावर होता असं मला वाटतं. दुसरा बाबासाहेबांचा गुण असा की बाबासाहेब आंबेडकर हे महत्त्वाकांक्षी होते. महत्त्वाकांक्षी की गरिबीमधनं वर येऊन, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन उच्च पदव्या प्राप्त केल्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री, कायदा मंत्री आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. ही महत्त्वाकांक्षा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडं हा जो गुण होता, या गुणांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांनी जर आत्मसात केला की महत्त्वाकांक्षा. कुठली महत्त्वाकांक्षा? महत्त्वाकांक्षा की मी या देशामध्ये असलेल्या सर्वोच्च शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेईलच, त्यातनं शिक्षण घेईलच. हे जमलं नाही तर जे मी शिकतोय, जो मी अभ्यासक्रम पूर्ण करतोय, त्या अभ्यासक्रमामध्ये मी पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळवीनच, अशी ठेवलेली महत्त्वाकांक्षा. पहिले किंवा दुसरं जाऊ देत, पण किमान पहिल्या टॉप 10मध्ये तरी मी आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा ठेवायला काही हरकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांकडनं महत्त्वाकांक्षा हा सुद्धा गुण घ्यायला हरकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांकडे तिसरा महत्त्वाचा जो गुण होता तो होता चिकाटी. चिकाटी आणि दीर्घोद्योग याशिवाय कुठलीही व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत नाही. आणि म्हणून अमेरिकेमध्ये ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागत होती,
तो अभ्यासक्रम बाबासाहेबांनी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये चिकाटीच्या माध्यमातून पूर्ण केले. आणि पुढचा मुद्दा शील. पुढचा गुण जो आहे तो आहे शील. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्येपेक्षाही अधिक महत्त्व जर कशाला दिलं असेल तर ते शीलला दिलेलं आहे. शील म्हणजे चारित्र्य संपन्न. जर एखादी व्यक्ती चारित्र्याने संपन्न नसेल आणि तो बुद्धिवान असेल, विद्वान असेल, त्यानं फार मोठ्या पदव्या ग्रहण केलेल्या आहेत, प्राप्त केलेल्या आहेत, तर त्याच्या त्या पदव्यांचा, त्या बुद्धीचा उपयोग हा ना त्या स्वतःला करता येईल ना समाजाला होईल. म्हणजे त्या बुद्धिमत्तेचा वापर स्वतःसाठी होणार नाही, समाजासाठी होणार नाही. आणि म्हणून चारित्र्यवान व्यक्तीकडनं समाजासाठी त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर होण्याच्या ऐवजी विनाशाकडं त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांमधला शील हा गुणसुद्धा आत्मसात करणे गरजेचे आहे. आणि याचा पुढचा मुद्दा आहे निर्भीडपणा. जे चूक आहे ना ते चूक म्हणायला बाबासाहेब आंबेडकर कधीच घाबरत नव्हते. आपल्याला माहिती आहे या देशामध्ये ज्या जुनाट किंवा वाईट चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा होत्या त्यांना वाईट म्हणायला बाबासाहेब कधीच घाबरले नाही. जे चूक आहे ना ते चूक आहे हे म्हणाला म्हणजे जे धाडस बाबासाहेबांमध्ये होतं. आणि हे कुठून प्राप्त झालं होतं? विद्वत्तेच्या माध्यमातून. आणि म्हणून निर्भीडपणा हा सुद्धा बाबासाहेबांचा एक गुण. जे चूक आहे ना, जे मला वाटतंय ना हे असं आहे, मला वाटतंय म्हणूनच असं नव्हे, सुधारण ज्याला आपण म्हणतो, सुधारण पटवून देण्याची क्षमता मात्र आपल्यामध्ये पाहिजे. आणि सुधारून पटवून देण्याची क्षमता बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेच्या माध्यमातून निर्माण केलेली होती. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी हा जर गुण आत्मसात केला तर निर्भीडपणा आवश्यक त्यांच्यामध्ये येतो. सुधारण पटवून देण्याची क्षमता मात्र त्यांच्यामध्ये पाहिजे. हे केव्हा येते? जेव्हा पाठीमागचे 4-5 गुण आपण अवलंबू त्यावेळेला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला निर्भीडपणा, जो भिडस्त स्वभाव होता ना, हे चूक आहे म्हणजे चूकला चूक म्हणण्याचं धोरण बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेलं होतं. आणि म्हणून त्यामुळेच या देशामध्ये असलेल्या जुनाट ज्या चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा होत्या त्याला निर्भीडपणे त्यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून निर्भीडपणा हा गुणसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांनी आत्मसात केला पाहिजे. याच्या पुढचा जो गुण आहे व्यसनापासून अलिप्तता. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी दशेमध्ये शिकत असताना किंवा नंतरच्या जीवनामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची सिगारेट म्हणा किंवा दारू म्हणा, म्हणजे नशा आणणारी जी गोष्ट आहेत त्या गोष्टीपासून ते अलिप्त राहिले. आणि विद्यार्थी जीवनाने विद्यार्थी शिकत असताना आपल्या जीवनाला जर वळण लावायचं असेल तर विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा नशा आणणाऱ्या गोष्टींपासून अलिप्त राहिले पाहिजेत. आणि म्हणून या गोष्टीपासून दूर जर विद्यार्थी राहिला तर तो विद्यार्थी जीवनाला चांगल्या प्रकारे वळण लावू शकतो, असं बाबासाहेब आंबेडकर नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा गुणसुद्धा, व्यसनापासून अलिप्त राहणे, हा गुणसुद्धा विद्यार्थ्यांनी आत्मसात केला पाहिजे. आणि याच्या पुढचा जो आहे तो राजकारणापासून किंवा समाजकारणापासून दूर राहणे. राजकारणापासून किंवा समाजकारणापासून विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत अलिप्त राहिलं पाहिजेत, दूर राहिलं पाहिजेत किंवा ते स्वीकारलं पाहिजेत, जोपर्यंत आपल्या पोटापाण्याचा, आपण उदरभरणाचा मार्ग शोधत नाही, जोपर्यंत आपण आपल्या पायावरती उभं राहून आपल्या आणि आपल्या कुटुंबांची जेवणाची तरी किमान पूर्तता करू शकत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी समाजकारणापासून, राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे. तरच तुमचं जीवन यशस्वी होऊ शकतं. तर मित्रहो, एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचनातनं, जो बाबासाहेब आंबेडकर मी वाचला आणि जो मला कळला, त्यातनं शोधून बाबासाहेबांचे मिळालेले हे गुण विद्यार्थ्यांनीच काय पण इतर लोकांनीसुद्धा जर आत्मसात केले, मोठ्या लोकांनीसुद्धा जर आत्मसात केले, तर निश्चित आपल्या जीवनामध्ये यशस्वी आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.